नमस्कार. जय शिवाजी, जय भवानी. आज मी भगवान श्रीकृष्णांना वंदन करून एका कौटुंबिक नात्यातील वेगळ्या विषयावर थोडंसं बोलणार आहे. मी पद्मावती धनंजय कोरेकर आणि माझ्या शेजारी बसलेल्या श्रीमती छबुताई तुकाराम कदम या माझ्या नणंदबाई आहेत. गेले 2 दिवस बहीण भावांच्या गप्पा ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की बहिणाबहिणीच्या ओव्या गायलेल्या आहेत. लोकगीताचं ज्याला भांडार म्हणू, बहिणाबाईने आपल्याला सुपूर्त केलेला आहे. त्यासारख्याच या बहिणाबाई आहेत. जात्यावरच्या काही ओव्या त्यांनी ऐकवल्या आणि मग ऐकवल्यानंतर मला असं वाटलं की इतिहास काळापासून आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवरायांनी कर्नाटकमधल्या मल्लामा देसाई हिचा सुरुवातीला पराभव केला, पण नंतर मात्र त्यांनी तिच्या मुलाला मांडीवर घेऊन घास भरवला. असं हे नातं, म्हणजे तिला बहीण मानलं, असं हे एक दुर्मिळ नातं इतिहासामध्ये शिवरायांनी आपल्याला दाखवलं. हा त्यांच्या आईचा संस्कार होता, जिजामातेचा संस्कार होता कुटुंबामधला. आणि दुसरं उदाहरण आपल्याला माहिती आहे की आजही आपल्याला कर्नाटकमध्ये यादवाड या गावी खूप मोठं असं शिल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या यल्लमा देवीच्या मुलाला घास भरवतानाचं शिल्प आहे. म्हणजे असं हे नातं आहे की बहीण आणि बहिणीची मुलं या नात्याला किती गोड असा उजाळा त्यांनी तिथं दिलेला दिसतो. दुसरं एक उदाहरण आपल्याला पाठीमागच्या काळातलं, महाभारत काळातलं जर पाहायचं म्हटलं तर श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचं नातं आहे. जेव्हा जेव्हा द्रौपदी हाक मारायची त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण धावून जायचे. एवढं आपल्या गाण्यातूनच एक माहिती आहे की चिंदी बांधिते हरीच्या बोटाला, अशी म्हणणारी जी द्रौपदी आहे ना, तो मायेचा पदर तिचा आपल्याला तिथे, की आपल्या भावाला थोडी जखम झाली तर मी माझा शालू फाडीन त्याच्यासाठी. इतकं यांचं बहीण भावंडाचं निर्मळ आणि अतूट असणारं हे नातं असं जगामध्ये आहे. आणि मला वाटतं अनेक नात्यांचे जे पदर असतात ना कुटुंबामध्ये, त्यात निखळ नितळ असं वाहत्या झऱ्याचं जे आपण पाणी म्हणू ना, तसं हे एक नातं बहीण भावाचं आपल्याला कुटुंबामध्ये पाहिलं. भारतीय संस्कृती तर नात्यांना गोड मानणारीच आहे, नाही तिने तो वारसा जपलेला आहे. तर अशा ह्या नात्याबद्दलच्या काही ओव्या आहेत. परंतु आज काळ थोडासा बदललेला आपल्याला दिसतो की या नात्यामध्येच कधीतरी कुरबुर झालेली दिसते. आणि बदलत्या आजच्या काळामध्ये तर बहिणीकडे भाऊ राया जरा थोडासा वेगळ्या दृष्टीनं पाहताना आढळतात. सर्व नाही, मी तसा आक्षेपही करत नाही. खूप सारे भाऊ भगवान श्रीकृष्णासारखे आहेत आणि खूप सारे भाऊ छत्रपती शिवरायांसारखे सुद्धा आहेत. परंतु काही ठिकाणी हेही आपल्याला ऐकायला मिळते, एक बाजू अशी असली उजवी तर डावी बाजू अशी पण पाहायला मिळते, आणि ते खरं सत्य आहे. आणि मग ते सत्य सांगताना बहिणाई जे आहे, बहिणाईच्या लेकीच म्हणू आपण, ज्या ज्या जात्यावर बसायच्या आणि गाणी आळवायच्या, त्या काय म्हणायच्या त्यावेळेला, बहिणीला केलं नको म्हणू रे दिलं दिलं, नको म्हणू रे दिलं दिलं, नको म्हणू रे दिलं दिलं, सांगते बंधू तुला दैवदुनी तुला आलं, दैवदुनी तुला आलं, दैवदुनी तुला आलं, बहिणीला केलं नको म्हणू रे नासलं, म्हणू रे नासलं, नको म्हणू रे नासलं, सांगते बंधू तुला दैवदुनी साचलं, दैवदुनी साचलं, दैवदुनी साचलं. म्हणजे बहिणीला जर तुम्ही काही दिलं असेल किंवा देत असाल तो तिचा हक्क आहे. कारण काय की ही दोन्ही बहीण भावंड एका कुशीचे आहेत, एका आईबापाचे आहेत. मग त्यांचं प्रेम त्यांना माहिती असतं आणि खूप अतूट असं सुंदर नातं असतं. बहीण काय म्हणते माहिती आहे का आपल्याला, वाट मी पाहते झाडाड ग झुडपाची, झाडाड ग झुडपाची, झाडाड ना झुडपाची, सांगते बाया तुला हरणी तुझ्या ग पाडसाची, बया तुझ्या ग पाडसाची, हरणी तुझ्या ग पाडसाची. म्हणजे भावाची वाट पाहणारी जी बहीण आहे ना,
ती आपल्या माऊलीला सांगते की बंधुराया माझ्याकडे आलेला नाहीये, मी झाडाच्या आड जाऊन त्याची खूप वाट पाहते, भावाची पाहते. रस्त्यानं चालली बहीण भावंड लोभाची, भावंड लोभाची, बहीण भावंड लोभाची. माऊली पाठी वाट बंधू आपल्या दोघाची, बंधू आपल्या दोघाची, बंधू आपल्या दोघाची. म्हणजे आईला मुलगी आणि मुलगा दोन्ही पण समान आहेत. तिला मुलगाच प्यारा आहे, वंशाचा दिवा आहे असं नाहीये. ही पोटची कन्या जी आहे ना तिची पण ती वाट पाहते असं बहीण सांगते. बहिणीला देता काय भाऊ विसरला, भाऊ ग विसरला न काय भाऊ ग विसरला. सात तळाची याची माडीन पाया तिचा गडा सळला, पाया तिचा गडा सळला, पाया तिचा गडा सळला. बहीण भावंडाचे हे अतूट नातं आहे ना, इतिहासामध्ये सुद्धा फार त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा कोणतीही बहीण संकट काळात किंवा एखाद्या आपत्तीच्या दरम्यान एखाद्या समर्थ पुरुषाला सुद्धा राखी बांधायचे, इतिहासामध्ये आपल्याला ती उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतील. आणि तो भाऊ मग त्याला संकटकाळी मदत करायचा, धावून जायचा तिच्या मदतीसाठी. आणि सख्ख्या भावाला तर सख्खी बहीण राखी बांधतेच, पण मानलेली नाती सुद्धा तितक्याच तोला मोलाची असू शकतात, नव्हे आहेत सुद्धा. परंतु कधीतरी आपल्याला असंही जाणवतं कुटुंबामध्ये आता की त्या रेशीम गाठी थोड्या ढिल्या झालेल्या दिसतात आणि भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे, दोघे पण, भावाचं चुकतं असं नाही, बहिणींचं सुद्धा कुठेतरी चुकतं. आणि या प्रेमा नात्याला थोडासा कुठेतरी कंगोरा घासल्यासारखा आपल्याला वाटायला लागला या नात्यामधला. आणि म्हणून मग ती बहीण या लोकसाहित्यामध्ये काय म्हणते, बहीण काय भाऊ एका वेलाची वाळक, एका वेलाची वाळक, एका वेलाची वाळक. आली परग याची नारण इनी मोडली वळख, मोडली वळख, इन मोडली वळख. तर साधारणपणे असं म्हटलं जातं की भावाचं लग्न झाल्यानंतर बहीण भावांच्या नात्याला थोडंसं काहीतरी कमतरता भासत असते. सर्वच भावांची नाही आणि सगळ्या भावांच्या चुका अशाही नाही, बहिणींच्या पण तिथे चुका झालेल्या कुठेतरी आपल्याला. आणि त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, एकच, ते म्हणजे स्वार्थ. कोणाचाही असेल, भावाचा असेल, बहिणीचा असेल, तो जर आपण बाजूला काढला तर नातं फार गोड आणि प्रेमळ आहे, झऱ्यातल्या नितळ पाण्यासारखं आहे. परंतु मग काय होतं, त्या लेकीनी बहिणीनी मन मोकळं करण्यासाठी ती लोकसाहित्यात असंही बोलून जाते, काय, लेकीच्या गावा जाया गाडी नटली थटली, गाडी नटली थटली, गाडी नटली थटली. बहिणीच्या गावा जाया नवी साकण तुटली, नवी साकण तुटली, नवी साकण तुटली. बहिणीच्या गावा जाया भाऊ सांगतो बारा नडी, सांगतो बारा नडी, भाऊ सांगतो बारा नडी. लेकीच्या गावा जाया सोडी पाभा घरीच नंदी, सोडी पाभा घरीच नंदी, सोडी पाभा घरीच नंदी. म्हणजे साधारणपणे स्वतःला मुलगी झाल्यानंतर बहिणीचा ओढा कमी होतो आणि लेकीकडे जातो. पण दोन्हीकडे आपण जर पाहिलं, लेक काय आणि बहीण काय, ही दोन्ही आईबापाच्या पोटची असतात. त्या प्रत्येक बहिणीचा, त्या प्रत्येक स्त्रीचा भाऊ जो असेल त्या भावाने आपली नाती सुंदर अशी जपलीच गेली पाहिजे. नाहीतर काय आहे, ती बहीण आपल्याला लोकसाहित्यात सुद्धा परत सांगते, आताच्या राज्यात भाऊ नाही ग बहिणीचा, भाऊ नाही ना बहिणीचा, भाऊ नाही ग बहिणीचा. अस्तुरी पुरुषन वाडा पुसतो मेहुणीचा, वाडा पुसतो मेहुणीचा, वाडा पुसतो मेहुणीचा. म्हणजे बहिणीपेक्षा त्याला बायकोची बहिणी अधिक प्यारी लागते. हरकत नाही, नवीन नाती आहेत ती तर जपावीत,
परंतु बहिणीचं प्रेम नातं जे आहे, जसं लेकीचं तुम्ही जपत आहात, तसंच आपल्या उतार वयात, म्हातारपणात किंबहुना आपण असेपर्यंत ते सुंदर, गोड आणि रेशमी नातं जे आहे ना बहीण भावाच्या प्रेमाचं, ते नक्कीच नक्कीच जपावं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे, प्रत्येक दिवाळीच्या दिवशी जिला बहीण आहे त्या भावाकडे त्या ओवाळायला जातात, आणि ज्यांना बहीण नाही त्या चंद्राला भाऊ मानतात आणि औक्षण करतात. आणि मग ओवाळताना सुद्धा त्या प्रत्येक बहीण आपल्या मनोमन जाही गेल्या तरी मनातल्या मनात ओवाळतात आणि काय म्हणतात, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया. फक्त मायेपोटी बहीण भावाला ओवाळत असते, त्याला अखंड आयुष्य चिंतित असते. आणि असंच सर्वांनी, आपल्या सर्व बहिणींनी भावाला समर्थ आयुष्याची विनवणी करावी आणि सर्व भावांनी आपल्या बहिणीला समर्थ साथ द्यावी. आणि आपण असेपर्यंत, आपल्या हयातीपर्यंत बहीण भावाचं नातं सुंदर असं जपावं. जसं भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी केलं, छत्रपती शिवरायांनी अनेक स्त्रियांना मदत केली आणि जिजाऊनीचं मार्गदर्शन कुटुंबात केलेलं आहे, तसंच आम्ही सर्व स्त्रियांनी तो जर वारसा जपला तर कुटुंबामधल्या या भारतीय संस्कृतीला एक सोन्याचं कोंदण लागल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.